मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 10 मधील अतिशय चुरशीची आणि रंगतदार झालेल्या या प्रभागामध्ये निलेश पवार हे विजय झालेले आहेत आणि त्यांच्याकडून समजून घेणारा का येणाऱ्या काळामध्ये जनतेच्यासाठी तुमचे काय आश्वासन असेल आणि कशा पद्धतीने जनतेचे तुम्ही आभार मानताय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये अतिशय अतिटेतीची लढत होती आणि याच्यामध्ये आज विजयाचे शिल्पकार तुम्ही झालेले आहात, तर आज काय भावना आहे? खूप आनंदी आणि हृदय भरून आले माझं ह्या विजयासाठी। माझ्यासाठी माझा पूर्ण मित्रपरिवार, माझे सर्व नातेवाईक, माझे सर्व पक्षातील मंडळी, माझे नेते मंडळी ह्या सर्वांनी खूप हातभार लावला। त्यासाठी मी त्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि ज्या मतदारांनी मला या नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून जाण्याची संधी दिली त्यांची ते मी शतशः ऋणी आहे आणि कायम आभारी राहील। पुढच्या काळामध्ये नगरसेवक ही जनतेने ज्यावेळेस तुम्हाला विजयी केलेला आहे, तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, भविष्य काळामध्ये जनतेसाठी काय आश्वासन असेल तुमच्याकडून? मी 5 वर्ष नगरसेवक न राहता फक्त जनतेचा सेवक म्हणूनच जनतेचं कामं करणार हे या निमित्ताने, विजयाच्या निमित्ताने मी सांगतो। आज तुम्ही तुमच्यासाठी, माझ्यासाठी माझा सगळा मित्रपरिवार किंगमेकर होता। माझे कष्ट सगळे हिरावून घेतले आणि माझ्यासाठी हे जे यश खिचून आणलं ते फक्त माझ्या मित्रपरिवारांनी आणलं। आज तुमच्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार आहात? माझ्या प्रभागातील मतदार ह्या मतदारांनी माझ्यावर इतका अविश्वसनीय विश्वास दाखवला आणि मला इतक्या मताधिक्याने निवडून दिलं। मी जोपर्यंत या नगरपालिकेत नगरसेवकच नाही तर जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत ह्या मतदारांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।